हजरत पैगंबर मोहम्मद यांच्यावरील त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देऊळगाव राज्यात तीव्र संताप. मुस्लिम समाजाचा मूकमोर्चा. नाझिया इलाही खान यांच्या अटकेसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यावर धडकला भव्य मूकमोर्चा. सोशल मीडियावर नाझिया इलाही खान यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व निंदनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव स्थानिक पोलीस ठाण्यात एकत्र आले. संबंधित महिलेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ब्रह्मगिरी यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की हजरत मोहम्मद पैगंबर हे केवळ मुस्लिम समाजाचेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श व पूजनीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या असून अशा प्रकारची विधाने सामाजिक सलोखा बिघडविणारी व शांततेस बाधा आणणारी असल्याचे समाजबांधवांनी म्हटले. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित महिलेविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्यांवर कठोर प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे केली. यावेळी चिखली रोडवरील श्री भगवान बाबा चौक येथून मुस्लिम समाजाच्या वतीने शांततापूर्ण मूकमोर्चा करण्यात आला. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन निषेध व्यक्त करत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. देऊळगाव राजा रिपोर्टर शब्बीर खान.